आज मी महानगरपालिकेच्या जुन्या जन्म मृत्यूचं जे रेकॉर्ड आहे त्या ठिकाणी गेलो। आमचे एक मित्र आहे कापड बाजारातले, त्यांच्या आजीच्या मृत्यू दाखल्यासाठी गेलो होतो। त्या ठिकाणी त्यांचं मयत झाले 9/7/2025 ला। त्यांना मृत्यू दाखला लागत होता, काही घरगुती कामासाठी, इन्शुरन्सच्या कामासाठी लागत होता, म्हणून मी गेलो होतो त्यांच्याबरोबर। त्या ठिकाणी खरं तर नोंद अशी आहे की मृत्यू झाल्यानंतर पूर्वी महानगरपालिका अमरधामातून धन दाखला यायचा आणि नोंद व्हायची आणि त्यांना मृत्यूचा दाखला मिळायचा। अशी पद्धत असताना यांनी, हे जे आरोग्य अधिकारी राजूरकर यांनी ठरवलंय की ज्या हॉस्पिटलमध्ये ते मयत झाले त्याच ठिकाणी त्यांनी फिडिंग करायची आणि मग त्याला मान्यता हे देणार आणि मग तो दाखला मिळणार। म्हणजे त्या माणसाला 1-1, 1.5, 2-2 महिने ते दाखला मिळत नाही, मृत्यूचा दाखला। त्या संदर्भात मी गेलो असता त्यांनी आरेरावीची भाषा इथल्या मला या नागरिकांनी सांगितली की मला पैसे दिल्याशिवाय तुझं काम होणार नाही, आणि अशी मागणी केल्यानंतर मी तिथं गेलो आणि त्यांना जाब विचारल्यावर त्यांनी आवाज वाढवला। आवाज वाढवून त्यांनी लगेच पोलीस स्टेशनला गेले, फिरत द्यायची म्हणली याच्या विरुद्ध सरकारी काम। हा कुठलंही सरकारी काम नव्हतं, हे नागरिकांचं काम होतं आणि अशा नागरिकांच्या कामासाठी माझ्यावर 10 वेळा केसेस झाल्या तरी मला त्याची अडचण नाही। पण आज जे पाहायला भेटलं चित्र, आयुक्त, उपायुक्त इतके थैथै मोरासारखे पिसारा काढून नाचत आले पोलीस स्टेशनला की त्यांची कल्पना नाही की जनतेचे प्रश्न जर नगरकरांना जर असले तर हे कधी धावलेले नाहीये। आज एवढा पिसारा काढून आले ते आयुक्त की पायची सोय नाही। कधी आयुक्तांना किंवा ते जे उपायुक्त आहेत मुंडे काहीतरी आहेत, त्यांना माहिती का ही महानगरपालिका पोलीस स्टेशन माहिती का त्यांना? इतक्या तत्परतेने आले की त्याच्या कल्पना करवत नाही। त्यांना हे चावीचे माकडे आहे, ते चावी दिली ते माकडं नाचायला लागली हे करून की यांच्यावर गुन्हा दाखल करा 353 मुळात असे गुन्हे दाखल जरी झाले नागरिकांच्या कामासाठी, याही पूर्वी झालेले माझ्यावर 10-12 गुन्हे 353 अजून गुन्हे दाखल होऊ द्या, काही फरक नाही पडणार। पण मी नागरिकांचे काम करत राहणार आहे। मला 7 वेळा जनतेने निवडून दिले, मी काम करतो म्हणूनच निवडून दिलेलं आहे। आणि मला आज एकच आश्चर्य वाटलं की जे आयुक्त ज्या पद्धतीने धावत आले पिसारा काढून एखाद्या कोलांट उड्या मारत माकडासारखे, त्याचं आश्चर्य वाटलं। शहरात एवढा भ्रष्टाचार चाललाय, लाईटच्या ह्याच्यात भ्रष्टाचार, कचऱ्यामध्ये भ्रष्टाचार, भरे गटारामध्ये भ्रष्टाचार, फेस टू योजनेत भ्रष्टाचार, जागा देण्यामध्ये भ्रष्टाचार, एवढा भ्रष्टाचार आयुक्त। आणि मी तर म्हणतो माझी तर एकच मागणी, मी तर आता लेखी मागणी करणारच आहे मुख्यमंत्र्यांकडे, नगरविकास मंत्र्यांकडे की यांची प्रॉपर्टीची चौकशी करा आयुक्तांच्या। राजूरकर हे पूर्ण वेळ आरोग्य अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांचं प्रायव्हेट दवाखाना कसं चालतो, 10 ते 5 हे नगरकरांच्या सेवेसाठी महापालिकेत पाहिजे। आमचं म्हणणं आहे त्यांची ते दुपारी 3 ते 4 वाजता 1 तास येतात, फक्त काम करतात निघून जातात, सह्या करत नाहीत। 8-8 म्हणजे 15-15 दिवस लोकांना जन्माचे, मृत्यूचे दाखले, मॅरेज सर्टिफिकेट हे भेटत नाही। आमचं म्हणणं आहे की आयुक्तांची या निमित्ताने चौकशी व्हायला पाहिजे। ही संधी त्यांना की त्यांनी जो भ्रष्टाचार केला आतापर्यंत प्रशासकीय काळामध्ये त्याची चौकशी सखोल व्हायला पाहिजे। त्यांनी गावाकडे किती प्रॉपर्टी घेतली, पुण्यात किती प्रॉपर्टी घेतली, नगरमधनी किती सोनं खरेदी केलं, शेअर बाजारात किती गुंतवणूक केली, याची सगळी सखोल चौकशी करा। मी आता लेखी मागणी करणार आहे।